प्रकृतीच्या गुणांनी अत्यंत मोहित झालेली माणसे गुणात आणि कर्मात आसक्त होतात. म्हणून चांगल्या पद्धतीने माहीत नसलेल्या मंदबुद्धीच्या अज्ञानी मनुष्याने पूर्ण ज्ञान असणाऱ्या ज्ञानी मनुष्याशी बुद्धिभेद करू नये. अंतर्यामी परमात्म्यामध्ये गुंतलेल्या मनाने सर्व कर्मे मला समर्पण करून आशा, ममता व संताप सोडून तू युद्ध कर. जे कोणीही मानव दोषदृष्टी सोडून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमी अनुसरण करतात तेही सर्व कर्मापासून मुक्त होतात. परंतु जे मानव माझ्यावर दोषारोप करून माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले आणि नष्ट झालेलेच समज. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्मे करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसार व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय कामाचा आहे? प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष हे लपलेलेच असतात. माणसाने त्या दोघांच्याही आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठे शत्रू आहेत. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या सर्व प्राणीमात्रांना दोषदृष्टी सोडून श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझ्या या मताचे नेहमीच अनुसरण करतात. माझ्या या मतानुसार वागत नाहीत त्या मूर्खांना तू सर्व ज्ञानांना मुकलेले व नष्ट झालेले समज. सर्व प्राणी प्रकृतीच्या वळणावर जातात, म्हणजेच आपल्या स्वभावाच्या अधीन होऊन कर्म करतात. ज्ञानी सुद्धा आपल्या स्वभावानुसार व्यवहार करतो. मग या विषयात कोणाचाही हट्टीपणा काय कामाचा आहे? प्रत्येक इंद्रियाच्या विषयात राग व द्वेष हे लपलेले असतात. माणसाने त्या दोघांच्याही आहारी जाता कामा नये, कारण ते दोन्हीही त्याच्या कल्याण मार्गात विघ्न करणारे मोठेच शत्रू आहेत. चांगल्या प्रकारे आचरणात आणलेल्या दुसऱ्याच्या धर्माहून गुणरहित असला तरी आपला धर्म अतिशय उत्तम आहे. आपल्या धर्मात तर मरणेही कल्याणकारक आहे, पण दुसऱ्याचा धर्म भय देणारा आहे. अर्जुन म्हणाला, हे वाष्णेय, तर मग हा मनुष्य स्वतःची इच्छा नसतानाही जबरदस्तीने करावयास लावल्याप्रमाणे कोणाच्या प्रेरणेने आपल्या पापाचे आचरण करतो? तेव्हा भगवान श्रीकृष्ण म्हणाले की रजोगुणापासून उत्पन्न झालेला हा कामच क्रोध आहे. हा खूप खादाड असतो, अर्थात भोगांनी कधीही तृप्त न होणारा व मोठा पापी आहे. हाच या विषयातला वैरी आहे असं तू जाण. ज्याप्रमाणे धुराने अग्नी, धुळीने आरसा व वाऱ्याने गर्भ झाकला जातो, त्याचप्रमाणे त्या कामामुळे हे ज्ञान आच्छादित राहते. तेव्हा हे कुंतीपुत्र अर्जुन, कधीही तृप्त न होणारा हा कामरूपी अग्नी ज्ञानी माणसाचा कायमचा शत्रू असतो. त्याने मनुष्याच्या मनावर, ज्ञानावर पडदा टाकला आहे. इंद्रिये, मन व बुद्धी ही या कामाचे निवासस्थान म्हणून ओळखले जातात. हे काम या मन, बुद्धी व इंद्रियाच्या द्वारा ज्ञानाला आच्छादित करून जीवात्म्याला मोहित करतात. म्हणून हे अर्जुन, तू प्रथम इंद्रियांवर ताबा ठेवून हे ज्ञान व विज्ञान यांचा नाश करणाऱ्या मोठ्या वाईट कामाला अवश्य दूर करून टाक.
इंद्रियांना स्थूल शरीराहून पर म्हणजे श्रेष्ठ, बलवान व सूक्ष्म म्हटले जाते. या इंद्रियाहून मन हे पर आहे. मनाहून बुद्धी पर आहे आणि जो बुद्धीहूनही अत्यंत पर आहे तो आपला परम आत्मा आहे. अशा प्रकारे बुद्धीहून पर अर्थात सूक्ष्म, बलवान व अत्यंत श्रेष्ठ असा आत्मा आहे हे जाणून आणि बुद्धीच्या द्वारा मनाला स्वाधीन करून हे महाबाहो, तू या कायमरूप अजिंक्य शत्रूला मारून टाक. अशा तऱ्हेने श्रीमद्भगवद्गीता, उपनिषद, ब्रह्मविद्या आणि योगशास्त्राविषयी श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्यामधील संवाद असलेला कर्मयोग व ज्ञानयोग यातील अंतर नावाचा हा 3रा अध्याय येथे संपूर्ण होत आहे. कृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिकर्ता हरिकर्ता हि केवलम. ओम शांती शांती शांती. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्रीमद्भगवद्गीता अध्याय 3, कर्मयोग व ज्ञानयोग यातील अंतर. अर्जुन भगवान श्रीकृष्ण यांना म्हणाला की, हे जनार्दना, जर तुम्हाला कर्माहून ज्ञान श्रेष्ठ वाटत असेल तर मग मला आपण असे भीषण कर्म करण्यास का बरं प्रवृत्त करत आहात? आपण मला जणू काही या सर्व कार्यात आकर्षितच करीत आहात असे मला वाटते. परंतु त्याचबरोबर तुम्ही मला एकच अशी गोष्ट निश्चित सांगा किंवा मला असे कर्म करण्यास उद्धृत करा की त्यामुळे माझे जणू काही कल्याण होईल. अर्जुनाच्या ह्या बोलण्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की, हे निष्पाप अर्जुन, ह्या परिवर्तनशील जगात मी यापूर्वी 2 प्रकारच्या निष्ठा सांगितली आहे. त्यातील सांख्ययोग ही पहिली निष्ठा आहे, तर दुसरी योगनिष्ठा ही निष्ठा आहे. सांख्ययोग ही निष्ठा ज्ञानयोगाने पूर्ण होते, तर योगनिष्ठा ही कर्मयोगाने पूर्ण होते. ह्या निष्ठा पूर्णत्वास जाण्यासाठी मनुष्याला कर्म हे तर करावेच लागते व त्याशिवाय त्याला पर्यायच नाही. कर्म केल्याशिवाय निष्कर्मता म्हणजेच मनुष्य योगनिष्ठा प्राप्त करू शकत नाही. पण मनुष्य जर ह्या कर्माचा त्याग करत असेल तर तो सिद्धीही प्राप्त करू शकत नाही. म्हणजेच तो सांख्य निष्ठेला प्राप्त होत नाही. यावरून हेच सिद्ध होते की कोणत्याही मनुष्य आपले कर्म केल्याशिवाय क्षणभर सुद्धा राहू शकत नाही. नियतीने मनुष्याला पराधीन केले आहे, त्यामुळे त्याला आपल्या आजीविकेचे साधन प्राप्त करण्यासाठी कर्म करावेच लागते. जो मनुष्य रात्रंदिवस केवळ आपल्या इंद्रिय सुखाचे चिंतन करीत असतो तो मिथ्याचारी किंवा दांभिक असतो. परंतु हे अर्जुन, जो मनुष्य आपल्या इंद्रियांवर ताबा ठेवतो व त्यावर आसक्त होत नाही किंवा मोहग्रस्त होत नाही, तो आपल्या सर्व इंद्रियांना आपल्या ताब्यात ठेवून कर्मयोगाचे आचरण करतो. त्यामुळे असा मनुष्य श्रेष्ठ असतो. हे अर्जुना, तू नियमित कर्म करशील तरच तुझे शरीर सुदृढ होईल व त्यात तुझे शरीर कर्म पण व्यवस्थित होत राहील. यज्ञ कर्म हे सुद्धा श्रेष्ठ आहे, पण त्या व्यतिरिक्त दुसऱ्या कर्मात व्यस्त असलेला मनुष्य समूह हा आसक्तीमध्ये बांधला जातो. व म्हणूनच हे कुंतीपुत्र अर्जुन, तू आपली आसक्ती सोड
व यज्ञ प्राप्तीसाठी आपली उत्तम प्रकारे कर्तव्य कर्म कर. जेव्हा कल्प आरंभ झाला तेव्हा प्रजापती ब्रह्मा यांनी यज्ञ उत्पन्न केला व त्यामधून प्रजा उत्पन्न करून सांगितले की तुम्ही या यज्ञाच्या द्वारे आपला उत्कर्ष करून घ्या. हा यज्ञ तुमचे इच्छित मनोरथ पूर्ण करणारा होवो. तुम्ही या यज्ञाने देवतांना संतुष्ट करा व त्या देवता तुम्हाला पुष्ट करतील. अशा प्रकारे निस्वार्थीपणाने तुम्ही एकमेकाची उन्नती कराल व आपले परमकल्याण कराल. तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला मिळेल व तुमच्या इच्छा आकांक्षाही पूर्ण होतील. पण तुम्हाला जे काही मिळालं ते ज्या देवतेमुळे मिळालं ते परत त्यांना अर्पण न करता केवळ त्याचा उपयोग केवळ स्वतः करता करतो व त्याचा उपभोग घेतो. त्याची एक प्रकारे चोरात गणना केली जाते. परंतु जर यज्ञ करून उरलेलं अन्न खाणाऱ्या मनुष्याची तर श्रेष्ठत्वात गणना केली जाते व ते आपल्या सर्व पापकृत्यातून मुक्त होतात. जो मनुष्य केवळ आपल्या शरीर पोषणासाठी अन्न तयार करतो ते पापच खातात. या संसारातील सर्व प्राणी अन्नापासून उत्पन्न होतात. अन्नाची निर्मिती पावसापासून होते, पण पाऊस हा तर यज्ञामुळे पडतो. पण यज्ञ हे आपल्या निहित कर्मामुळे घडते. कर्माची उत्पत्ती वेदापासून होते. वेदाची उत्पत्ती ही त्या अविनाशी परमात्म्यापासून होते असे तू समज. यावरूनच हे सिद्ध होते की सर्वव्यापी परम अक्षर परमात्मा हा नेहमीच यज्ञ रूपात सामावलेला असतो. तेव्हा हे पार्थ, जो मनुष्य या जगात अशा प्रकारे परंपरेने चालू असलेल्या सृष्टीचक्राला अनुसरून वागत नाही किंवा आपल्या कर्तव्याचे पालन करीत नाही, तो इंद्रियाच्या द्वारे भोगात रमणारा पापी मनुष्य असतो व त्यामुळे त्याचे आयुष्य किंवा जीवन हे व्यर्थ असते. परंतु जो मनुष्य आत्म्यामध्येच रमणारा, आत्म्यामध्येच तृप्त असणारा असतो त्याला कोणतेही कार्य करण्याची आवश्यकता पडत नाही. तसेच सर्व प्राणीमात्रात सुद्धा त्याचा काहीही स्वार्थ उरलेला नसतो. म्हणून तू आपल्या जीवनात नेहमी आसक्त न होता फक्त आपलं कर्तव्य कर्म नीट करत राहा. कारण आसक्ती सोडून कर्म करणारा मनुष्य परमात्म्याला जाऊन मिळतो. महाराजा जनकासारखे ज्ञानी लोकही आसक्तीरहित कर्मांनीच परमसिद्धीला प्राप्त झाले होते. म्हणून अशा लोकसंग्रहाकडे दृष्टी देऊन देखील तू कर्म करणेच योग्य आहे. श्रेष्ठ मनुष्य जे जे आचरण करतो त्याप्रमाणेच इतर लोकही आचरण करतात व तो जे काही प्रमाण म्हणून सांगतो त्याप्रमाणेच सर्व मनुष्य समुदाय तसाच वागत असतो. तेव्हा हे पार्थ, मला या तिन्ही लोकात काहीही कर्तव्य नाही आणि ते मिळवण्यासाठी कोणतीही वस्तू मिळाली नाही असे नाही. तरीही मी कर्तव्य कर्म हे करीतच असतो. कारण हे पार्थ, जर का मी स्वतः सावध राहून कर्मे केली नाहीत तर मोठे नुकसान होईल. कारण मनुष्य सर्व प्रकारे माझ्याच मार्गाचे अनुकरण करतात. म्हणून जर मी कर्मे केली नाहीत तर ही सर्व माणसे नष्ट भ्रष्ट होतील व मी त्या संकर्तेचे कारण होईन. तसेच या सर्व प्रजेचा घात करणारा होईन. हे भरतवंशी अर्जुन, कर्मात आसक्त असणारे अज्ञानी लोक
ज्या रीतीने कर्म करतात त्याच रीतीने आसक्ती नसलेल्या विद्वानांनीही लोकसंग्रह करण्याच्या इच्छेने कर्मे करावीत. परमात्म स्वरूपात स्थिर असलेल्या ज्ञानी मनुष्याने शास्त्रविहित कर्मात आसक्ती असलेल्या अज्ञानी लोकांच्या बुद्धीत भ्रम म्हणजेच कर्माविषयी अश्रद्धा निर्माण करू नये. उलट स्वतः शास्त्रविहित सर्व कर्मे उत्तम प्रकारे करीत राहावे व त्यांच्याकडूनही तशीच कर्मे करून घ्यावीत. वास्तविक सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या गुणांमार्फत केली जातात. तरीही ज्याचे अंतःकरण अहंकारामुळे मोहित झाले आहे असा अज्ञानी मनुष्य मी करता आहे असे मानतो. पण हे महाबाहो, गुणविभाग आणि कर्मविभाग याचे तत्व जाणणारा ज्ञानयोगी आपल्या सर्व गुणात वावरत असतात हे लक्षात घेऊन त्यामध्ये ते आसक्त होत नाही.